नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी.एड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, कॅप राऊंड सेकंडचे अलॉटमेंट्स झालेले आहेत। आता आपल्याला प्रतीक्षा जी आहे ती म्हणजेच बी.एड कॅप राऊंड थर्ड, तर तिसऱ्या राऊंडचे जे ऑप्शन फॉर्म आहेत त्या संदर्भात आपल्याला असणाऱ्या शंका कुशंका आपण शंका निरसन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। सर, आपने इसमें बताया है कि कैसे मुझे सब्जेक्ट चेंज करना है, बट ऑप्शन कहाँ होंगे समझ में नहीं आ रहा है। प्लीज़ एक वीडियो बना दीजिए। तो यहाँ पे देखिए, आपको क्या करना है, आपको जो मेथड चाहिए उस हिसाब से जो आपके ग्रेजुएशन के जो सब्जेक्ट रह चुके हैं वो सब्जेक्ट आपको फॉर्म फिलिंग में जहाँ पे आपने इंफॉर्मेशन अपनी पर्सनल इंफॉर्मेशन भरी है तो वहाँ पे आपको ऐड करना पड़ेगा। सेकंड, सर माझे फर्स्ट राऊंडला नंबर लागला ना आणि कॉलेज अलॉट झाले, पण माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे, काय करावे। तर आता आपल्याला थर्ड राऊंडची आपल्याला वेट करावं लागेल। तर थर्ड राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरून आपल्याला परत पुढच्या राऊंडसाठी आपली कास्ट व्हॅलिडिटी जर अवेलेबल झाली असेल त्या अनुषंगाने आपल्याला काम करणं गरजेचं आहे। तिसऱ्या राऊंडमध्ये आपण सहभागी व्हावे, कारण पहिल्या राऊंडचा आपला नंबर त्याचे डेट्स ऑलरेडी ओव्हर झालेले आहेत, संपलेले आहेत। त्यानंतर सर माझा नंबर लागला आहे बट मला तिथे ॲडमिशन घ्यायचं नाही आहे, तर राऊंड थर्डला नंबर लावायचा आहे मला, तर परत भरता येईल का, म्हणजे फॉर्म भरता येईल का असं आपलं म्हणणं आहे, सांगणं आहे। तर नक्कीच आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येईल। तर ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यानंतर आता राऊंड थर्डचे ऑप्शन फॉर्म जे आहेत ते 1 ते 3 सप्टेंबर या दरम्यान सुरू होणार आहेत, म्हणजे 1 तारखेला ते सुरू होतील, 3 सप्टेंबरला संपतील। ते संपण्याच्या अगोदर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि जास्तीत जास्त ऑप्शन दिल्यास नक्कीच आपला नंबर लागेल। सर मेथड इंग्लिशसाठी ELCT लागतं का, तर ELCT लागत नाही। लक्षात घ्या, आपल्याला जर इंग्लिश मेथड घ्यायची असेल म्हणजे एक लँग्वेज आणि एक आपल्याला शास्त्र घ्यावं लागतं, त्यामध्ये जर तुम्हाला इंग्लिश घ्यायचं असेल तर तुम्हाला ELCTची गरज नाही आहे। तुम्हाला जर मीडियम इंग्लिश पाहिजे असेल तर ELCTची गरज असते। इंग्लिश मेथड घेण्यासाठी ELCTची गरज नाही, म्हणजे तुम्ही बिना ELCTची सुद्धा इंग्लिश मेथड घेऊ शकता, परंतु तुमचं ते BAला इंग्लिश असणं गरजेचं आहे। हॅलो सर, ऑप्शन फॉर्म ओपन होत नाही आहे, तो ओपन होणार नाही, लक्षात घ्या। तर राऊंड फर्स्ट कॉलेज अजून माझ्या ॲप्लिकेशनमध्ये दिसत आहे, अलॉटमेंट लेटर दिसत आहे। आता काय करायचं आहे, तर ओके आपल्याला काय करावं लागणार, आता राऊंड फर्स्टचा आता काही विषय राहिलेला नाही। राऊंड फर्स्ट झालेला आहे, राऊंड सेकंडचीसुद्धा अलॉटमेंट झालेली आहे, म्हणजे ह्या दोन्ही राऊंड फर्स्ट आणि सेकंड राऊंडचं आता काही उरलेलं नाही, राहिलेलं नाही आहे। तर आता आपण राऊंड थर्डची तयार करायची आहे। राऊंड थर्डचे ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचे आहेत। तर 1 सप्टेंबरपासून आपले ऑप्शन फॉर्म सुरू होतील। 1 सप्टेंबरला आपण तो ऑप्शन फॉर्म भरावा। सर सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं आहे, सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस इज नॉट स्टार्टेड ऑर क्लोज असं दाखवत आहे। तर आता काय करावे, तर आता काहीच करू नका। आता आपल्याला पुढच्या राऊंडसाठी सहभागी होणं क्रमपात आहे, गरजेचं आहे, कारण सेकंड राऊंडचे सुद्धा सीट अलॉटमेंट्स झालेले आहेत। तर तुम्ही हे वेळेत केलं नाही आहे, त्यामुळेच ते आपल्या तिथं सीट अलॉटमेंट क्लोज असं दाखवत आहे। तर आता काय करायचं आहे, आपल्याला ऑप्शन फॉर्म जे आहेत 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान, म्हणजेच सप्टेंबरमध्ये आपल्याला ह्याचे काय करायचे, फॉर्म भरायचे आहेत। डेट व्यवस्थित चेक करावी, शेड्यूलप्रमाणे 1 ते 3 सप्टेंबरमध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म एडिट करण्याचा आपल्याला CET सेलने सुचवलेलं आहे। सीट ॲक्सेप्टन्स कधी सुरू होईल, अलोकेटेड कॉलेज फ्रीज कसं करायचं, तर लक्षात घ्या, आपल्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन पाहायला मिळतात। त्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे लेफ्ट साईडला फ्रीज असा ऑप्शन आहे, त्यानंतर मध्यभागी जो ऑप्शन आहे तो बेटरमेंट आहे, आणि 3 नंबरला जो ऑप्शन आहे तो आहे सीट ॲक्सेप्टन्स। तर त्या सीट ॲक्सेप्टन्सला आपल्याला फ्रीज करून सीट ॲक्सेप्टन्सला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करता येतं, प्रिंट आउट करता येतं। आता आपल्याला सेकंड राऊंडला बेटरमेंट करता येत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। सेकंड राऊंडला बेटरमेंट करून आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जाता येत नाही, तर पुढच्या राऊंडचे फॉर्म आपल्याला सेपरेट भरावे लागतात। तुम्हाला जर ते कॉलेज नको असेल तर तुम्ही नक्कीच तिसऱ्या राऊंडचे फॉर्म भरू शकता, ऑप्शन फॉर्म भरू शकता, आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता। सर SNDT युनिव्हर्सिटीमधून BEd केले तर चालते का, तर नक्कीच चालते। तर SNDTचं जे BEd आहे तर ते SNDTचं BEd महिलासाठी आहे, दॅट्स वुमन कॉलेज, हे लक्षात घ्या। तर फक्त वुमन्सनाच म्हणजे गर्ल्सलाच तिथे ॲडमिशन मिळतं, पुरुषांना तिथे ॲडमिशन मिळत नाही। SNDTचं BEd आणि साधं BEd दोन्ही सेम आहे, त्यामध्ये बिलकुलही फरक नाही।
थँक्यू सर, असं म्हणणं आहे, छान माहिती दिली. ओके, तर गव्हर्मेंट इंग्लिश बी एड कॉलेज तुम्हाला पाहिजे आहेत तर सर्च कॉलेज ऑप्शन वापरून आपण हे सर्च करू शकता. तर गव्हर्मेंट कॉलेज आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत नाहीत, परंतु गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. तर त्या अनुषंगाने आपण त्याला सर्च करायचं आहे. गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमध्ये नाव सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे असं क्लिक करून आपण सर्च केलं असता नक्कीच आपल्याला इंग्लिश मिडियमचे कॉलेजेस पाहायला मिळतील. My method is chemistry or biology, but I does not allotted this method in round second. So can college convert any method, for example Marathi or English, and convert this in chemistry or biology? असं आपलं म्हणणं आहे. तर आपल्याला जे मेथड तिथे ऑनलाईन ज्या मेथड मिळालेल्या आहेत तेच मेथड आपल्याला कॉलेज कंटिन्यू करणार आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्या. म्हणजे आपले सब्जेक्ट कोणते आहेत त्यानुसारच आपल्याला मेथड इथे ऑनलाईनमध्ये भरायची होती. कारण ऑनलाईनमध्ये भरलेले मेथड ह्या आपण भरलेले आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे आपले जे ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट आहेत फक्त त्यानुसारच आपल्याला मेथड भरता येते. आपला सब्जेक्ट नसेल तर तो सब्जेक्ट आपल्याला मेथड म्हणून निवडता येत नाही. हे आपण त्याप्रमाणे लक्षात घ्यावे. व आपल्याला फॉर्म एडिट करायचा नक्की चान्स मिळेल. तो चान्स कधी मिळेल तर राऊंड थर्डमध्ये. राऊंड थर्डचे ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस सुरू होतील म्हणजे 1 तारखेला ते सुरू होणार आहेत, 1/9ला सुरू होणार आहेत, तेव्हा आपल्याला तो एडिट करता येईल. फॉर्मसुद्धा तेव्हाच एडिट होतील, सध्या ते फॉर्म एडिट होणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर थर्ड राऊंडसाठी परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे का? आपलं जर रजिस्ट्रेशन ऑलरेडी फर्स्ट राऊंडला झालं असेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे. आपल्याला फक्त भरावे लागतील ते ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म जेव्हा सुरू होतील तेव्हा ते आपण भरायचे आहेत. या अनुषंगाने आपण कार्यवाही करावी. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. सेकंड राऊंडमध्ये अलॉट झालेलं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे का? तसं तर ते पहिल्या राऊंडमध्ये अलॉट झालेलंच कॉलेजला ॲडमिशन घेणं कंपल्सरी होतं. मिळालेलं कॉलेज स्किप करून थर्ड राऊंडला आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येतो का? तर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येतो. थर्ड राऊंडचा ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. थर्ड राऊंडमध्ये सहभागी होऊ शकता. सर मला पर्सेंटाईलमध्ये 95% आहेत तरी सेकंड राऊंडला नंबर लागला नाही. कदाचित आपण कॉलेजेस कमी दिले असतील म्हणजे ऑप्शन्स कमी दिले असतील त्यामुळे आपला एका दिवस नंबर लागला नाही असंही होऊ शकतं. तर आता आपण थर्ड राऊंडचा फॉर्म भरावा व जास्तीत जास्त ऑप्शन्स देऊन आपला नंबर कशाप्रकारे लावता येईल, कशाप्रकारे तो लागेल याची आपण काळजी घ्यावी. थर्ड राऊंडला भेटलेलं ॲडमिशन कमीत कमी कॉलेज टाकायला किती कॉलेज टाकावे लागणार का? फर्स्ट राऊंडला खूप कॉलेज टाकले होते, स्पॉटला भेटेल का ॲडमिशन? तर आपल्याला प्रत्येक राऊंड सेपरेट आहे. फर्स्ट राऊंडचे ऑप्शन्स थर्ड राऊंडमध्ये चालणार नाहीत. ह्या अगोदर आपण लक्षात घ्या. तर थर्ड राऊंडला आपल्याला सेपरेट ऑप्शन्स द्यावे लागतील आणि ते भरपूर द्यावे लागतील. तर आपण या अनुषंगाने थर्ड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना बरेच ऑप्शन्स द्यावेत जेणेकरून आपला नंबर लागेल. सर मेरा फर्स्ट एंड सेकेंड राउंड में सेकेंड प्रेफरेंस का कॉलेज मिला है तो मुझे फर्स्ट चाहिए, तो क्या थर्ड राउंड में अप्लाई कर सकते? तो अप्लाई कर सकते हैं आप. थर्ड राउंड में आपको ऑप्शन फॉर्म भरना होगा. 1 सितंबर को ऑप्शन फॉर्म शुरू हो जाएंगे, 3 सितंबर को क्लोज हो जाएंगे. उसके बीच में आपको ऑप्शन फॉर्म भरना है. आप फॉर्म एडिट भी कर सकते हैं. फॉर्म में अगर कुछ इन्फॉर्मेशन को आपको एडिट करना है, फॉर्म एडिट एंड फॉर्म ऑप्शन फॉर्म फिलअप ये एक डेट से आप कर सकते हैं, फर्स्ट डेट से कर सकते हैं. सर एक आणि दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळाले आहे पण सेकंडला 1 नंबरचं कॉलेज भेटलं आहे पण तिथे ॲडमिशन घ्यायचं नाही. तर आता थर्ड राऊंडला परत फॉर्म भरू शकतो का? नक्कीच आपल्याला फॉर्म भरता येतो. फॉर्म भरायचा आहे कुठला तर ऑप्शन फॉर्म. आता ऑप्शन फॉर्म आपण भरायचा आहे. ऑप्शन फॉर्म भरून ऑप्शन द्यायचे आहेत त्या अनुषंगाने आपला नंबर नक्कीच लागेल. सर प्लीज़ मुझे सब्जेक्ट चेंज करना है, कैसे करें उसका वीडियो बनाएं. तो सब्जेक्ट अगर आपको चेंज करना है तो ऑप्शन फॉर्म जब स्टार्ट हो जाएंगे 1 से लेके 3 सितंबर के बीच में तब आपको फॉर्म एडिट करने का भी ऑप्शन वहाँ पे मिल जाएगा. फिलहाल आपका जो फॉर्म है वो एडिट आप नहीं कर सकते. सिर्फ न्यू रजिस्ट्रेशन चल रहा है तो जिसका रजिस्ट्रेशन नहीं हुआ है सिर्फ उसने ही रजिस्ट्रेशन करना है. जिसने ऑलरेडी रजिस्ट्रेशन किया है उसको सिर्फ ऑप्शन फॉर्म भरना है. फॉर्म एडिट करने की नौबत अगर किसी को आती है तो वो 1 सितंबर से कर सकता है. 1 टू लेके 3 सितंबर के बीच में आपको एडिट करना है और ऑप्शन भी फुलफिल करने हैं. ऑप्शन फॉर्म भरणं प्रत्येक राऊंडला कंपल्सरी आहे का असा एक प्रश्न आहे. राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड ह्या दोघांसाठी ऑप्शन फॉर्म आपण एकत्रित भरलेले होते. आता दोन्ही राऊंड संपलेले आहेत, दोन्ही राऊंडचा विषय संपला. आता राऊंड थर्ड जो आहे त्यासाठी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरणं आहेत आणि राऊंड फोर्थसाठी म्हणजे हे पण आपल्याला कंबाईन भरायचे हे लक्षात घ्या. म्हणजे जास्तीत जास्त ऑप्शन देणं आपल्याला गरजेचं आहे. तिसऱ्या राऊंडचे ऑप्शन्स 1 तारखेपासून सुरू होतील. शेड्यूल नीट चेक करावा त्याप्रमाणे आपण ऑप्शन फॉर्म भरावे. ऑप्शन फॉर्म भरायचा राहून गेल्यास यावर्षी आपल्याला बी एडला ॲडमिशन मिळण्यासाठी अडचणी येतील. तर ऑप्शन फॉर्म भरण्याची डेट बिलकुल कुणीही चुकू नये. या अनुषंगाने आपण
व्यवस्थितपणे शेड्यूल फॉलो करायचा आहे आणि ऑप्शन फॉर्म वेळेत भरायचा आहे. काही एडिट करायचं असेल त्याच वेळेमध्ये आपल्याला होणार आहे. 1 ते 3 सप्टेंबर ही तारीख आपण लक्षात ठेवावी. सर अनफॉर्च्युनेटली थर्ड राऊंडला पण ॲडमिशन झालंच नाही, नंबर लागलाच नाही, तर काय करता येईल? तर आपला नंबर 100% लागेल. यासाठी आपण व्हिडिओज बनवलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला नंबर कसा लागेल हे चेक करता येतं. म्हणजेच जे आपले कॉलेज, आपली जी रँक आहे म्हणजेच आपलं पर्सेंटाईल जे आहे त्या पर्सेंटाईलचे कॉलेज आपल्याला अगोदर चेक करायचे आहेत आणि कोणत्या कॉलेजच्या पर्सेंटाईलमध्ये आपण बसतो तेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या अनुरूप जर कार्यवाही केली तर 100% आपला नंबर लागेल. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. पर्सेंटाईल आपले कितीही असो, कितीही कमी असो किंवा कितीही जास्त असो, त्याप्रमाणे आपल्याला फक्त कॉलेजेस जास्त फुलफिल करा, जास्तीत जास्त कॉलेजेस द्या, ज्या अनुषंगाने आपला नंबर लागेल. सर मेथड चुकली आहे तर एडिट करता येईल का? तर 100% ती एडिट करता येईल. पण कधी? 1 ते 3 सप्टेंबर. लक्षात ठेवा, 1 ते 3 सप्टेंबरमध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्मसुद्धा भरायचे आहेत आणि मेथड एडिट किंवा कुठलीही आपली त्रुटी असेल ते आपण एडिट करू शकता. सर मेरा एक डॉक्यूमेंट रिजेक्ट हो गया है तो मैं एडिट कर सकती हूँ क्या? ऐसा एक क्वेश्चन है यहाँ पे. तो डेफिनेटली आप एडिट कर सकते हैं. तो आपको क्या करना होगा, 1 से लेके 3rd ऑफ द सितंबर, 9th मंथ की ये बात है, सितंबर मंथ में आपको ये करना है, आप कर सकते हैं. सर माझा फर्स्ट राऊंडला लागला होता पण माझी कास्ट व्हॅलिडिटी नव्हती, तर मी काय करू शकतो? तर आपल्याला आता कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल करावी लागेल आणि थर्ड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरावे लागतील. थर्ड राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरा. 1 ते 3 सप्टेंबरमध्ये ते ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहेत. आपल्याला काही एडिट करायचं असलं तर ते आपण एडिटसुद्धा करू शकता. सर थर्ड राऊंड वेळेस रजिस्ट्रेशन फॉर्म अनलॉक करून न्यू डॉक्युमेंट अपलोड करता येतात का? 100% करता येतात. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की फॉर्म एडिट करता येतो का? तर फॉर्ममधली कुठलीही माहिती आपण बदलू शकता, भरू शकता किंवा अपलोड करू शकता. फक्त आपल्याला करता कधी येईल? तर 1 ते 3 सप्टेंबरच्या दरम्यान करता येईल. फॉर्म एडिटचं ऑप्शन आपल्याला CET सेल त्यावेळेस उघडं करून देणार आहे, ओपन करून देणार आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. सर फर्स्ट राऊंडला आणि सेकंड राऊंडला नंबर लागला नाही, पर्सेंटाईल 76% होतं, मेथड सायन्स दिली होती, ऑप्शन फक्त 3च दिले होते. ऑप्शन आपण 3च का दिले? आपल्याला सर्वांना सांगण्यात आलेलं आहे, आपण नेहमी सांगतो की आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शन द्यायचे आहेत, मोर अँड मोर. आपण बरेच ऑप्शन द्या, जे आपण सर्व ऑप्शन देऊ शकतो हे लक्षात घ्या. म्हणजे 425 कॉलेज आपल्याला रिंगणामध्ये ॲडमिशन देण्यासाठी सज्ज आहेत आणि आपण एकदम कमी ऑप्शन देतो. तर आपल्याला सर्व ऑप्शन, सर्वच्या सर्वसुद्धा ऑप्शन देता येतात. ॲड ऑप्शन खाली आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळतो. अजून आपल्याला ऑप्शन कसे ॲड करायचे, तिथे आपल्याला त्या ॲड ऑप्शनला क्लिक केलं की परत आपल्याला तो सर्च बार येतो. परत विद्यापीठ आपण काय करायचं आहे, सर्च करायचं आहे, कोणतं विद्यापीठ, कोणतं कॉलेज, कोणत्या प्रकारचं कॉलेज, त्याला क्लिक करून आपण ऑप्शन्स वाढवायचे आहेत. ॲड ऑप्शनचा आपण तिथे लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त ऑप्शन द्यावेत, जेणेकरून नक्कीच आपला नंबर लागेल. सर सेकंड राऊंडला पण नाही लागला तर थर्ड राऊंडला पण नाही लागला तर काय करायचं? तर थर्ड राऊंडलाच आपला नंबर लागेल. आता सेकंड आणि फर्स्ट राऊंड दोन्ही राऊंडचा विषय संपलेला आहे. राऊंड थर्डचे ऑप्शन फॉर्म आपल्याला 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान भरायचे आहेत. जास्तीत जास्त ऑप्शन भरा, नक्कीच आपला नंबर लागून जाईल. सर 94 पर्सेंटाईल असून पण गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला नाही, तर थर्ड राऊंडला नंबर लागण्याचे चान्सेस आहेत का? तर नक्कीच चान्सेस आहेत. आपल्याला आधी गव्हर्नमेंट कॉलेजचे, विविध गव्हर्नमेंट कॉलेजचे, एकाच गव्हर्नमेंटचे कॉलेजचे नाही तर विविध सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजचं आपण मेरिट चेक करावं, गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजचं मेरिट चेक करावं आणि त्या अनुषंगाने आपण ऑप्शन्स वाढवावेत, नक्कीच आपला नंबर लागेल. थर्ड राऊंडला कॉलेज लागलं नाही तर काय करावे? तर कॉलेज लागेल. नक्कीच आपले जे मेरिट आहे, आपले कितीही पर्सेंटाईल असू द्या, आपल्या पर्सेंटाईलनुसार कोणत्या कॉलेजचं मेरिट सेकंड राऊंडला क्लोज झालं ते आपल्याला चेक करणं गरजेचं आहे आणि त्या कॉलेजचे ऑप्शन्स आपण देणं गरजेचं आहे. थर्ड राऊंडला नक्कीच आपल्याला अलॉटमेंट मिळून जाईल. सर राऊंड थर्ड आणि फोर्थला कॉलेज मिळालं नाही तर काय करायचं? डायरेक्ट ॲडमिशन मिळतं का? एक गोष्ट आपण लक्षात घ्या, डायरेक्ट ॲडमिशन ही मेथड महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही आहे. तर आता आपल्याला वाटतं की राऊंड 4 जो आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे, आपल्याला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन मिळेल. त्या कॉलेजला जरी आपल्याला जाऊन ॲडमिशन मिळत असेल तरी ते ॲडमिशन करतं कोण? तर CET सेल. हे लक्षात घ्या, CET सेलशिवाय तुमचं महाराष्ट्रामध्ये कुणीही ॲडमिशन करू शकत नाही. आपण त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्या लॉग इनमधून ते हे करून देतात, ते ऑप्शन त्यांच्या कॉलेजचे आपल्याला निवडायचे सांगतात, घ्यायचे सांगतात आणि त्यानंतर आपला मेरिटनुसारच नंबर लागतो. हेही अजून लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या मेरिटनुसार कुठल्या कॉलेजचे मेरिट चालू आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. फर्स्ट राऊंडचं मेरिट आपल्याला, सेकंड राऊंडचं मेरिट आता आपल्याला माहीत झालेलं आहे. तर थर्ड राऊंडसाठी आपण त्याचा काय करायचा आहे, फायदा घ्यायचा आहे. अगोदर आपल्याला जे कॉलेजेस पाहिजे, ज्या प्रकारचे कॉलेज पाहिजेत, गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल, गव्हर्नमेंट ॲडेड पाहिजे असेल, अनॲडेड पाहिजे असेल, ऑटोनॉमस पाहिजे असेल, कोणत्या कॅटेगरीचं कॉलेज आपल्याला पाहिजे त्या कॅटेगरीच्या कॉलेजमध्ये
आपला नंबर लागण्याचे आपले पर्सेंटाईल आहेत का हे आपण चेक करणं गरजेचं आहे. आणि ते पर्सेंटाईल असणारे कॉलेज जर असतील तर तशा प्रकारच्या कॉलेजला आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त प्रिफरन्स द्यायचे. 100% तुमच्या तिसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागून जाईल. तुम्हाला चौथ्या राऊंडची वाट पाहायची गरज असणार नाही. आणि चौथ्या राऊंडमध्ये जरी आपला नंबर लागण्याचं मग तिसरा राऊंड संपला आणि तिसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागला नाही तर चौथ्या राऊंडला पण आपल्याला तीच प्रक्रिया करणं आहे आणि CET सेलकडूनच ॲडमिशन घेणं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. कॉलेज आपल्या कॉलनीमधलं असू द्या, कॉलेज आपल्या गावातलं असू द्या किंवा आपल्या जिल्ह्यातलं, तर आपल्या विद्यापीठातलं ॲडमिशन फक्त CET सेलच करेल, हे आपण बिलकुल विसरू नये. पुढची गोष्ट, सर माझी पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट नाही आली तर ॲडमिशन नाही होत आहे, तर तिसऱ्या राऊंडला फॉर्म एडिटिंग करू शकते का? नक्कीच आपल्याला फॉर्म एडिट करता येईल. वाटल्यास आपण फक्त ग्रॅज्युएशनसुद्धा दाखवू शकता, म्हणजे आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनची गरज पडणार नाही आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा कुठलाही TC आपल्याला चालू शकतो. तर त्याप्रमाणे आपण कार्यवाही करावी. कारण आपला मार्कशीट जर आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्ससुद्धा सबमिट करावे लागतात, हे आपण विसरून नये. तर त्या अनुषंगाने आपण कार्यवाही करावी. सर माझा नंबर सेकंड राऊंडला लागला आहे तर मला सीट ॲक्सेप्टन्स फीस 1000 रुपये ऑनलाईन भरावी लागेल की कॉलेजला ॲडमिशनचा वेळेस भरली तरी चालेल? तर ते आपल्याला सीट ॲक्सेप्ट करतानाच भरावी लागते. जर सेकंड राऊंडला आपला नंबर लागला असेल, अलॉटमेंट झाला असेल, तर आपल्याला कॉलेज फ्रीज आणि त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन पाहायला भेटतो 3 नंबरला, दॅट इज सीट ॲक्सेप्टन्स. त्या सीट ॲक्सेप्टन्सला आपण क्लिक करताच आपल्याला फीस भरण्याचा ऑप्शन येतो, जी फीस आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. कॉलेजला जाण्यापूर्वी ती फीस भरायची आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर सीट ॲक्सेप्ट आपण लवकर करून टाकावी. अलॉटमेंट लेटर प्रिंट करावं, जे की आपल्याला कॉलेजला सोबत न्यावं लागतं. 12 पर्सेंटाईल आहे तर थर्ड राऊंडपर्यंत नंबर लागेल का? सर प्लीज रिप्लाय. तर आपला नक्कीच नंबर लागेल. अगोदर आपण पहा, 12 पर्सेंटाईल असलेले जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस आपल्याला शोधावे लागतील. तर विविध विद्यापीठं, आपल्या शेजारची विद्यापीठं, आपलं विद्यापीठ जे असेल ते, तर त्यामध्ये असणारी आपल्या रँकचे कॉलेजेस म्हणजे 12 पर्सेंटाईलच्या आसपास कोणत्या कॉलेजमध्ये सेकंड राऊंडला अलॉटमेंट्स झाल्यात हे आपल्याला चेक करावे लागतील आणि त्या रँकच्या कॉलेजला नक्कीच आपण प्रिफरन्सेस द्या. आपला नंबर 100% लागेल. सर थर्ड राऊंडला मेथड चेंज करता येऊ शकते का? 100% चेंज करता येईल, पण येईल कधी? तर 1 ते 3 सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला ऑप्शन फॉर्म एडिट करण्याचा आणि त्यानंतर आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सुद्धा एडिट करण्याचा दिनांक आपल्या CET सेलने दिलेला आहे. शेड्यूलनुसार आपण तो नक्कीच करून घ्यावा, त्याचा फायदा घ्यावा. सर मला 32 पर्सेंटेज आहे, फर्स्ट सेकंड राऊंडला नंबर नाही लागला तर काहीही अडचण नाही. तिसऱ्या राऊंडला आपला नक्कीच नंबर लागून जाईल. ऑप्शन फॉर्म भरण्याची डेट लक्षात ठेवा. फॉर्म एडिट करायचा असला तर एडिटसुद्धा करून घ्या आणि 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान आपण ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. जास्तीत जास्त ऑप्शन 32 पर्सेंटाईल असलेल्या आपल्या कॅटेगरीमधून 32 कोणत्या कोणत्या कॉलेजला आहे तेही आपण सर्च करा. यासाठी आपण जो व्हिडिओ बनवला आहे की पर्सेंटाईल कसे सर्च करायचे आणि आपले ऑप्शन्स कसे वाढवायचे, तो व्हिडिओ आपण कमेंट बॉक्समध्ये आपण काय करत आहोत त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहोत. तर आपल्याला ती लिंक फॉलो करून, तो व्हिडिओ फॉलो करून आपल्याला नक्कीच ऑप्शन्स देता येतील. त्याप्रमाणे आपण कार्यवाही करावी. सेकंड राऊंडला नंबर लागलेला आहे, कन्फर्म सीट ॲक्सेप्टन्स तिथं 3 नंबरला ऑप्शन असायला पाहिजे. तसा जर तिथं ऑप्शन नसेल तर तुम्हाला CET सेलला कॉन्टॅक्ट करावं लागेल. CET सेलला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्या गाईडनुसार आपल्याला कार्यवाही करावी लागेल. अजून एक कमेंट आपल्याला इथं पाहायला मिळते, सर कॅपराऊंड थर्डमध्ये ऑप्शन फिलिंग चालू झाले आहे का? ते अजून चालू होणं बाकी आहे. 1 ते 3 सप्टेंबरला ते चालू होणार आहे. तर त्या दरम्यान आपण ऑप्शन फॉर्म भरून घ्यावेत, जास्तीत जास्त ऑप्शन्स द्यावेत, जेणेकरून तिसरा राऊंड आपला रिकामा जाणार नाही, नंबर लागेल. सर मी आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर मला कॉलेज थर्ड राऊंडला मिळेल का? तर नक्कीच कॉलेज मिळेल. अजून एक गोष्ट आपल्याला करायची राहिलेली आहे, जी की नंतर करायची, ऑप्शन फॉर्म भरणे. तर ऑप्शन फॉर्म 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान आपण नक्कीच ऑप्शन फॉर्म भरून घ्यावा, जेणेकरून आपल्याला कॉलेज अलॉट होईल. ऑप्शन फॉर्म न भरल्यास आपला फॉर्म इनकम्प्लीट राहील, ह्याची आपण दक्षता घ्यावी, तो इनकम्प्लीट राहू देऊ नका. थर्ड राऊंडला ऑप्शन फॉर्म त्यांना ॲडमिशन फॉर्म चेंज करायचा आहे, त्यात काही पर्सेंटेजचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, नक्कीच आपल्याला करता येईल. तर 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान आपण ऑप्शन फॉर्म एडिट करू शकता, आपला ॲडमिशन फॉर्मसुद्धा एडिट करू शकता. दोन्ही आपल्याला एडिट करायचं आहे, ऑप्शन्स वाढवायचे आहेत आणि जी आपली त्रुटी असेल ती नक्कीच आपण दुरुस्त करू शकता. सर मला फॉर्म एडिट करायचा आहे तर तो आपल्याला करता येईल, करू शकता. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपण बऱ्याच शंका कुशंका ज्या होत्या त्या त्यांचे निरसरण कसं आहे ते पाहिलेलं आहे. या उपरही काही शंका असल्यास आपण नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, तर त्याचं आपलं निरीक्षण नक्कीच केलं जाईल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.